मतदान करावं. काही कनेरीचं मारित यावेळेस कोणाला पावेल दादांना आता 23 तारखेला कळेल. एक मिनिट. 5 प्रश्न मला काल भारतीय जनता पक्षाने केले. 5. पहिला उत्तर देते. पहिला प्रश्न त्याचा आरोप आहे नाही 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 नाही. माझा एक तर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही, कोणी चेक करावं. एक. दुसरा, माझा या कुठल्याही संबंधात नाही. आणि काय त्यांचं नाव त्रिवेदी ना, त्रिवेदींनी अशी मला सांगितलं की सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन यावं. मी काल रात्रीच बाहेर आले आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे मी त्रिवेदींना विनंती करते की ते म्हणेल ती जागा, ते म्हणेल ते चॅनल, ते म्हणतील तो कॅमेरा, ते म्हणतील ते शहर, तिथे मी येऊन मन मोकळेपणे ते स्वतः किंवा त्यांच्या पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला माझी तयारी आहे. यातले जे आहेत रवींद्रनाथ पाटील त्यांनी सुद्धा खूप आरोप केला की नाना पटोले आणि तुमचं नाव घेतलं. एक मिनिट, रवींद्र पाटील कोण आहेत? स्वतःला एक्स IPS ऑफिसर म्हणत. हा, रवींद्र पाटील हे एक IPS ऑफिसर आहेत आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर असं सांगण्यात आलं की 2 वर्ष ते जेलमध्ये राहून आले. बरोबर? 2 वर्ष ते ग्रहस्थ जेलमध्ये राहून आलेले. त्यांनी काही माझ्यावर आरोप केलेले आहेत. एक खोटी ऑडिओ क्लिप माझ्या आवाजातली त्याच्यात आहे. त्याची मी सायबर क्राईमला कालच कंप्लेंट केली आहे. तुम्हाला ती कंप्लेंटची कॉपी मिळाली आहे का? हा. तर काल संध्याकाळी माझ्याकडे जेव्हा ती क्लिप मीडियाच्या माध्यमातून आली, मी त्याचं एक कंप्लेंट ही सायबर क्राईमला केलेली आहे. पहिला मुद्दा, त्याची तुम्हाला कोणाला कॉपी हवी असेल तर मी ट्विट केलेली आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की मी ते झाल्या अमितेश कुमार हे जे पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांना मी फोन केला. 2 वेळा फोन केला. दोन्ही वेळा आमचं बोलणं झालं. मी त्यांना काय प्रॉब्लेम हे सांगितलेलं आहे. मी त्यांना एवढीच विनंती केली की बाबा माझा आवाज कोणीतरी काढून हे करतंय, मला न्याय मिळावा. त्यामुळे त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ताई ते सगळं माझ्याकडे पाठवा, जरूर त्याच्यातून जे खरं असेल ते बाहेर येईल. एक मिनिट, अर्थातच AI जनरेटर माझा संबंधच नाहीये काही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, क्रिप्टो आणि बिटकॉइन आणि या सगळ्याच गोष्टींवर पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त विरोधात कोण बोललं असेल तर ते मी बोलले. हा, आज बरं झालं. आता मी पटकन एक क्रोनॉलॉजी घेते म्हणजे तुम्हाला पण कन्फ्युजन. एक ती फेक माझ्याबद्दलची फेक बातमी आली. ती बातमी आल्या मी क्रोनॉलॉजी सांगते तुम्हाला. काल संध्याकाळी माझ्याकडे ती फेक बातमी आली. ही फेक बातमी आल्या लगेच मी पोलीस कमिशनरला फोन केला. ऑनलाईन सायबर क्राईमला कंप्लेंट केली काल संध्याकाळी. त्याचबरोबर तो प्रोसेस झाला. माझ्यासाठी तो विषय संपला. त्याच्यानंतर तुमचे सगळ्यांचे फोन आले, त्याच्याशी मी बोलले. 10:30 का 11 वाजता भारतीय जनता पक्षाने दिल्लीला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. मला 5 प्रश्न विचारले. त्या 5ही प्रश्नासाठी मी ते म्हणतील ती जागा, ते म्हणतील ते चॅनल, ते म्हणतील त्या प्लॅटफॉर्म मध्ये कुठेही श्री त्रिवेदी किंवा त्यांच्या कुठल्याही सहकार्याशी मी कुठेही बसायला तयार आहे. कारण काय, हे हास्यास्पद आहे हे सगळे आरोप. तो पहिला मुद्दा. त्याच्यानंतर मी माझ्या वकिलांना रात्री फोन केला आणि आज सकाळी मी एक क्रिमिनल डेफमेशनची नोटीस ती त्यांना पाठवली. मतदानाच्या आदल्या दिवशी टायमिंग कसं काय? बघा, तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. एक तर मी पुन्हा डिनाय करते, 5ही गोष्टी खोट्या आहेत. पुन्हा माझा आवाज आहे आणि बिटकॉइन क्रिप्टो ह्याच्या सगळ्यात जास्त विरोधात मी पार्लमेंटमध्ये होते. मी त्या प्रोसेस, त्या प्रक्रियेबद्दल मी प्रश्नचिन्ह केले. ज्या प्रक्रियेबद्दल मी सातत्याने, आणि डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. अजितदादांनी आताच माहिती दिला, त्यामध्ये ते म्हटले की तुमचाच आवाज आहे. ते अजित पवार आहे, ते काहीही बोलू शकतात. रामकृष्ण कोण असतं? आता हे भारतीय जनता पक्षाला तुम्हाला विचारला गेला. आरोप, खोटा आरोप भारतीय जनता पक्षाने केला. मी त्याची कंप्लेंट केलेली आणि पोलीस यंत्रणेला केली आहे. त्याच्यानंतर मी डेफमेशन केले. त्याच्यामुळे ते जनरेट कुठून झालं, कोणी तो क्रिएट केला, हा प्रश्न त्याला व्हायला लागेल. म्हणजे तुम्ही पाहिलं का नाही मला माहिती नाही, पण 1 आठवड्यापूर्वी
सुधा मूर्तींचं असं झालं. सुधा मूर्तींचा एक व्हिडिओ ज्याच्यात लिप आणि आवाज याच्यात करून की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा वगैरे अशा काही व्हिडिओ आला होता. त्याच्यात त्यांनी क्लॅरिफिकेशन देऊन सांगितलं हे फेक आहे. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की तंत्रज्ञान जेव्हा येतं तेव्हा तंत्रज्ञानचा गैरवापर करणारी काही लोक असतात. तर आता मी केस केलेली आहे. माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्राचे पोलीस मला न्याय. देवेंद्र फडणवीसांनी तो व्हिडिओ ट्विट केला म्हणजे नाही व्हॉइस आता आवाज तो कोणी जनरेट केलाय हे पोलिसांना शोधून काढावं लागेल ना. कारण का ना तो नाना पटोलेंचा आवाज आहे ना माझा आवाज आहे. त्याच्यामुळे अर्थातच कोणी हे जे AI जनरेटेड गोष्टी करतात त्या AI जनरेटेड कुठून होत आहेत त्याचा पोलिस समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.